नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फा जेव्हापासून पहिली आणि दुसरी लिस्ट लागली तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे. कारण की आजची तारीख 9 ऑक्टोबर 2024 आणि अजूनही ज्या विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट आली नाही आहे. तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील असे काही जिल्हे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी कट ऑफ कमी जाणार आहे. तर ते कोणकोणते डिव्हिजन आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये 60%, 70%, 80%, 90% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्टमध्ये होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा कट ऑफ किती लागणार आहे, सेफ झोन काय असणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक तिसऱ्या लिस्टमध्ये. तर पहा, अहमदनगर डिव्हिजन झाला, अकोला, अमरावती, संभाजीनगर, त्याचबरोबर बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ. तर महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे कॅटेगरीनुसार, एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा सेफ झोन काय असणार आहे आणि कोणत्या डिव्हिजनचा कट ऑफ कमी लागणार आहे तिसऱ्या लिस्टमध्ये याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिली जी लिस्ट लागली होती तर पहिली लिस्ट एकदम हाय मध्ये लागली होती, एकदम हायफाय लिस्ट लागली होती, म्हणजे 99, 100 पर्यंत पहिली लिस्ट लागली होती. आणि दुसरी लिस्ट विद्यार्थी मित्रांनो त्यापेक्षा डाऊन गेलेली आहे. तुम्ही बघितलं असेल हे जे आता दुसरी लिस्ट लागली होती तर काय काय ठिकाणी पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा 86 वर सुद्धा कट ऑफ गेलेला आहे. ठीक आहे, 88 वर सुद्धा कट ऑफ गेला आहे. त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा सुद्धा 88, 85 पर्यंत जे आहे काय काय डिव्हिजन मध्ये गेलेला आहे कट ऑफ. ठीक आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सुद्धा 88 पर्यंत कट ऑफ गेलेला आहे ह्या जवळपास दुसऱ्या लिस्टमध्ये. ठीक आहे, आता तिसरी जी लिस्ट आहे हे यापेक्षा सुद्धा डाऊन जाणार आहे, दुसऱ्या लिस्टपेक्षा सुद्धा कमी जाणार आहे तिसरी लिस्ट. ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांचं 1-2 मार्कानं सिलेक्शन हुकलं असेल दुसऱ्या लिस्टमध्ये तर तुम्हाला काळजी घ्यायची काही गरज नाही, टेन्शन घ्यायचं काही गरज नाही आहे, कारण की तिसऱ्या लिस्टमध्ये तुमचं सिलेक्शन पक्का या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या महाराष्ट्रामध्ये एकच लिस्ट लागत नाही, 2च लागत नाही, 3च लागत नाही, तो जवळपास 7 ते 8 लिस्ट यावेळेस लागणार आहे. कारण की 2022ला भरती निघाली होती 40,000 जागांसाठी, तर त्यावेळेस काय होतं की 8 लिस्ट लागले होते त्यावेळेस. ठीक आहे, आणि आता 2023ला सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या जागा होत्या तर त्यावेळेस सुद्धा 7 लिस्ट लागल्या होत्या. ठीक आहे, आणि 2022ला ज्या 40,000 जागांसाठी भरती निघाली होती तर त्यावेळेस ज्या विद्यार्थी मित्रांनो 60% वाल्यांचं सिलेक्शन झालं होतं, 65% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं. जे ओबीसी कॅटेगरी आहे, ओबीसी कॅटेगरीचा फक्त 60 वर कट ऑफ लागला होता गोवा डिव्हिजनचा 2022 मध्ये. एसटी कॅटेगरीचा सुद्धा 60च्या अंदरच लागला होता. यूआर कॅटेगरीचा सुद्धा 60 वर कट ऑफ लागला होता 2022चा गोवा डिव्हिजनचा सगळ्यात शेवटच्या लिस्टमध्ये. ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी असे की त्यांना 60%च्या वरता आहे, 70%च्या वरता आहे, 80%च्या वरता आहे, तर अशा विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन आहे एकदम शेवटल्या लिस्टमध्ये तुमचं होणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जे संयम ठेवायचं आहे तर शेवटपर्यंत तुम्हाला जे संयम ठेवायचा आहे, तर काळजी वगैरे करू नका, टेन्शन वगैरे घेऊ नका. ठीक आहे, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे. तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी तिसरी लिस्ट आहे तर हे 10 ऑक्टोबर 2024ला येणार आहे. ठीक आहे, म्हणजे उद्या ही लिस्ट लागणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट देणार आहे आल्यावर कट ऑफ लिस्ट. ठीक आहे, तर 10 ऑक्टोबर 2024ला जे आहे हे तिसरी लिस्ट लागणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी काही टेन्शन वगैरे घ्यायचं नाही, संयम ठेवा तिसऱ्या लिस्टमध्ये. ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. महाराष्ट्रातील पहिली जी लिस्ट लागली होती त्यामध्ये 3000+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं.
दुसरी लिस्ट लागली होती तर त्यावेळेस सुद्धा 1700 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. आता तिसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचं, हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतीच परीक्षा द्यावं लागत नाही, तर डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होते. तर पहा मी तुम्हाला महाराष्ट्रातील असे काही जिल्हे सांगतो की त्या ठिकाणी कट ऑफ कमी जाणार आहे तिसऱ्या लिस्टचा. ठीक आहे, तर पहिलं जे डिव्हिजन आहे ते विद्यार्थी मित्रांनो तर ते इथे पालघर डिव्हिजन, त्याचबरोबर सिंधुदुर्ग डिव्हिजन, त्याचबरोबर जे या ठिकाणी येते रत्नागिरी डिव्हिजन, त्याचबरोबर गोवा डिव्हिजन झालं, त्याचबरोबर चंद्रपूर डिव्हिजन झालं. तर या ठिकाणी जो कट ऑफ जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी जो कट ऑफ जाणार हा 87 ते 93च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे, 87 ते 93च्या आसपास जाणार आहे तिसऱ्या लिस्टचा. EWS किंवा ST कॅटेगरीचे असाल तर 91-90 वर सुद्धा सिलेक्शन होणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 85 किंवा 80च्या दरम्यान सुद्धा सिलेक्शन होऊ शकते या डिव्हिजनमध्ये. ठीक आहे, त्यानंतर अहमदनगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, संभाजीनगर डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे. तर या डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 90 ते 94च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे कट ऑफ. आणि EWS आणि ST कॅटेगरीचे असाल तर 90-91 वर होणार आहे. आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 88 ते 90च्या आसपास या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बीड डिव्हिजन आहे, भुसावळ आहे, बुलढाणा आहे, धुळे आहे, त्याचबरोबर जळगाव डिव्हिजन आहे. तर या ठिकाणी जो कट ऑफ जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 90 ते 94च्या दरम्यान लिस्ट लागणार आहे. आणि EWS आणि ST कॅटेगरीचे असाल तर 91 वर सुद्धा सिलेक्शन होणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 88 ते 90च्या आसपास कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, मुंबई सिटी साऊथ आहे. तर या ठिकाणी जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा जो आहे हा जवळपास 91 ते 94च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे, आणि ST किंवा EWS कॅटेगरी असाल तर 91 वर सुद्धा सिलेक्शन होणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 86 ते 90च्या आसपास कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर पहा नागपूर सिटी आहे, नागपूर मोफसिल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, उस्मानाबाद आहे. तर या ठिकाणी जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा जो जाणार आहे हा जवळपास 91 ते 94च्या आसपास जाणार आहे. आणि PWD कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा जवळपास 86 ते 90च्या आसपास जाणार आहे. आणि ST आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 91 वर सुद्धा सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोफसूल आहे. तर या ठिकाणी त्याचबरोबर रायगड आहे. तर पहा पंढरपूर डिव्हिजन, परभणी डिव्हिजन, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसूल, रायगड, रायगड. ठीक आहे, तर या ठिकाणी जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे हा जवळपास 91 ते 94च्या आसपास जाणार आहे. EWS आणि ST कॅटेगरीचे असाल तर 91 वर सुद्धा सिलेक्शन होणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 87 ते 90च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे. तर या ठिकाणी जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर 91 ते 94च्या आसपास जाणार आहे. EWS आणि ST कॅटेगरीचा 91 वर सुद्धा सिलेक्शन होणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 85 ते 90च्या आसपास कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा आणि यवतमाळ. सोलापूर डिव्हिजन, ठाणे डिव्हिजन, वर्धा डिव्हिजन आणि यवतमाळ डिव्हिजन या ठिकाणी जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर या ठिकाणी जो आहे हा जवळपास 90 ते 94च्या आसपास या ठिकाणी जाणार. आणि ST आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 90-91 वर सुद्धा सिलेक्शन होणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 85 ते 90च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे. तर एवढा सेफ झोन असणार आहे. तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची तिसरी जी लिस्ट आहे हे जवळपास विद्यार्थी मित्रांनो 10 ऑक्टोबर 2024 ला लागणार आहे. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.